सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यामधील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेतली। पवारांच्या भेटीनंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार। विधानसभेतील पराभवानंतर पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार। सर्व पराभूत याचिका दाखल करणार। ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप। फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी। आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण दिल्लीमध्ये राहुल गांधींची भेट घेणार। महाराष्ट्रामधील ईव्हीएमच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये चर्चा होणार। मार्कडवाडीनंतर कराडच्या कोळेवाडी गावात ग्रामसभेत ईव्हीएम विरोधामध्ये ठराव। मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याचा ठराव मंजूर। कोळेवाडी हे पृथ्वीराज चव्हाणांचं गाव। मार्कडवाडीसाठी आम्हालाही प्रेम आणि जिव्हाळा, मात्र करेक्ट कार्यक्रम झालाय हे विरोधकांनी कधीतरी लक्षात घ्यावं। दारुण झालेला पराभव मान्य करावा, अजितदादांनी सुनावलं। विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावरून करू। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे संकेत। विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात विधानसभा अध्यक्ष अभ्यास करतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। विरोधकांसोबत संवाद साधण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागत। 237 नाही तर 288 जणांचं सभागृह आहे असं समजा, जयंत पाटलांचं आवाहन। ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे अधिक जागा। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी। इतर कुणीही अर्ज न भरल्यामुळे राहुल नार्वेकरांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड। राहुल नार्वेकरांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या नेमणुकीला ठाकरे गटाचा विरोध। बिनविरोध अध्यक्ष निवडीला आमचा पाठिंबा, पण नार्वेकरांना नाही। आदित्य ठाकरे आक्रमक। राहुल नार्वेकरांनी मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण नाना पटोलेंमुळे वाट मोकळी झाली। देवेंद्र फडणवीसांचा टोला। तर नार्वेकरांनी 2.5 वर्ष न्यायाधीशाप्रमाणे काम केलं असं म्हणत फडणवीसांकडून कौतुक। नाना पटोलेंच्या विजयी मतांच्या फरकावरून शिंदे अजित पवार यांनी खिल्ली उडवली। 208 मतांनी नाना पटोले वाचले। सभागृहात शिंदे दादांची टोलेबाजी। नागपुरात 16 ते 21 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन। विधानसभेच्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनानंतर हिवाळी अधिवेशनाची घोषणा। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा निर्णय नाही। तक्रारी आल्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल। आदिती तटकरे यांचं मोठं विधान। 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न। तिजोरीवर बोजा पडल्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणाले की योजनेचे निकष बदलावे लागतील। संजय राऊतांची टीका। बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवा। आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित मागणी। कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीमागे महाराष्ट्रातली जनता। सावरकरांचा अपमान करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध करतो। सीमावादावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची सुटका। बेळगावमध्ये महामेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांसोबत धरपकड झाली होती। संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर। 11 डिसेंबरला पदभार स्वीकारणार। केंद्र सरकारची मोठी घोषणा। मल्होत्रांचा कार्यकाळ 3 वर्षांचा। राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा अविश्वास प्रस्ताव। सूत्रांची माहिती, सभापती पक्षपातीपणा करत विरोधी पक्षाला बोलू न देत नाहीत असा आरोप। 50 खासदारांच्या प्रस्तावावर सह्या। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपच्या 13 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। 17 विद्यमान आमदारांचं तिकीट कट, तर 3 उमेदवारांचे मतदारसंघ बदलले। आपकडून आतापर्यंत 31 उमेदवारांची घोषणा। सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना रशियाचा आश्रय। बशर अल असद यांचं संपूर्ण कुटुंब सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती। राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्यावर सिरिया बंडखोरांच्या ताब्यात। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।